उजळले भाग्य आता वगे चिंता वाळले संत दर्शनी संपुष्ट हे हृदय पेटी करोडे कोटी साठवो संत दर्शनी हा लाभ पद्मना जोडलेला तुका म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा तो या भावात सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मना जोडलेला पांडुरंगा करू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका मस्तक हे पायावर वचनायका कमलापती माझे रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी शरण शरण हनुमंता तुम्हालो रामता काय भक्तीच्या त्या वाटा मगर दवाया सुभता महायोग पीठे कधी जयाचा जनी जन्म नामार्थ झाला दयाने बलावास नामार्थ केला दयाचे मुली नमस्कार माझा ध्यानमूलम गुरुमूर्ती पूजामूलम गुरुपदम मंत्रमूलम गुरुवाक्य मोक्षमूलम गुरुकृपा
नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो उजळले भाग्य आता वही चिंता वारली संत दर्शनी हाला पद्मनाभ जुडियला संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा अभंग आपण सेवेकरता घेतलाय. गुरु सद्गुरूंच्या कृपेला थोडा वेळ सेवा. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यानं भगवान संगमेश्वराच्या कृपाशीर्वादानं फार अधिष्ठान हा खेळ नव्हे एखाद्याचा. हे धर्माचं कार्य म्हणजे सगळ्यांच्या सहकार्यानं होत असतं. प्रत्येकाचा याच्यामध्ये वापर असतो. फार मोठा यज्ञ कलियुगामध्ये हा नाम जप यज्ञ. नाम जप यज्ञ म्हणले माऊलीनं ह्या ज्ञान यज्ञाला. बाकीचे सगळे यज्ञ याच्या खाली आहे. कारण गीताप्रमाणे ज्ञानेश्वरी प्रमाणे आपण तसं बोलत नाही. नाम जप यज्ञ बाधू न शके स्नानादी धर्म म्हणजे हा जो यज्ञ आहे हा शुद्ध पवित्र असा ज्ञान यज्ञ या पवित्र भूमीमध्ये 3 दिवस होतोय. गेली 9 वर्ष. कारण सिग्नल परमार्थ भरपूर ठिकाणी असतो पण संतांचा जो प्रमार्थ आहे हा एकदा सुरू झाल्यानंतर कारण त्याला गुरु परंपरा म्हणतात. आता हे संतांचं कार्य आपले शरीर पडले तरी हे कार्य चालणार आहे. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हे धर्माचं कार्य सद्गुरूंचं चालणार आहे नाही का. या ज्ञान यज्ञाकरता सर्वच मंडळींचं सहकार्य सद्गुरु दादांनी स्वतः सुरू केलेला धर्मयज्ञ हा. कारण त्याचे साक्ष आहोत आपण. गुरुवर्य परमपूज्य गुरु माता अक्का हरिभक्त परायण गुरुवर्य परमपूज्य सोनोने महाराज, हरिभक्त परायण परमपूज्य गुरुवर्य संजय महाराज, मडके दादांचे चिरंजीव तसे सर्व महाराज मंडळी आपले पैलवान आज काय बेंद्रे महाराज सगळेच आज काय म्हणजे नाही का रथी महारथी भीष्माचार्य कृपाचार्य द्रोणाचार्य नाही का. आणि इथं दिलाय उभं करून ज्याला पूर्ण त्याच्या बाहेर निघायचं माहिती नाही. चक्रव्यूहाच्या अर्धा निर्धार चक्रव्यूह ऐकलेलं नाही का. एवढे मोठमोठे माणूस सतीश महाराज. आता तिथं जे चालू आहे आपलं 1 महिन्याचं महाराज आले नवनाथ महाराज सर्व महाराज मंडळी तिथं जे तर माणूस हा अंतकरणापासून हे मंडळी या धर्म कार्याकरता साथे असते करेल.
मंडळी एका कोणाचं नाव घेणं योग्य नाही, सर्वच मंडळींचं सहकार्य आहे. आपले पाठीमागे महाराज जोडी विनेकरी सर्व महाराज, सायकल महाराज सर्व बसलेले प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती सद्गुरू स्वरूप असलेली मंडळी, माता भगवती सगळ्या जगन्माता सर्व आपण थोडा वेळ भगवंताची सेवा नाही का. तसं मद पामरा हे कायच घोर पण बाईची वाहन बाई बरी महाराज सुंदर असं धर्माचं कार्याला हे सर्वच मंडळी सहकार्य करतात. बरोबर महाराज मंडळी आले नाही का. सर्वांचं सहकार्य सद्गुरूंचं कार्य आपलंय, साधूचं कार्य नाही का. एकदा सहज मी बोलले होते बरं का. पहिला ज्या वेळेस कार्यक्रम झाला शेजूर पाटलांच्या तिथं म्हणजे आता मी काय नांदाला मामाशी म्हणले, हे पोरं म्हणले तू यात्रेत नाही म्हणले नांदाला बसलेला तू गाडीवर आणि गाडीवर नाही पुढं वडी देत म्हणली 2-4 माल म्हणलो की त्यांनी चालली म्हणले आंध्राची गाडी. नाही तर महात्म्याचं कसं असतं हे मदतीच सवय झाली पहिली आईचे देणे जाणे केले तोच सुटला लांबून मंडळी आले. सिन्नरवरून चिंचपाळ महाराज तिकून 2 ताई तर कालच आपली घेऊन बसल्या होत्या मुक्कामीत येवल्यावरून आल्या. ते अंतःकरणामध्ये परमार्थाबद्दल तळमळ सत्संग आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे अनुभव सांगणारी महात्मे. काय शब्दज्ञान नाही यांच्याकडे आणि शब्द ज्ञानानं समाधान होत नाही. इथं जरी समाज कमी असेल पण सगळे आत्मज्ञानी मंडळी आहे, अनुभव जन्य मंडळी आहे. कारण समाधान शब्द ज्ञानानं होत नाही, पदार्थाचं वर्णन करून तृप्तपणे होत. सर्व मंडळी सद्गुरूंच्या प्रसादानं तृप्त झालेले आणि जगद्गुरु तुकोबाराय अभंगातून आपल्याला आपल्या जीवनाचा अनुभव सांगतात. तुकोबारायांचं सांगणं म्हणजे सेवितो हा रस वाटितो अनेक जगद्गुरु तुकोबाराय अनुभव प्रमाण पंचांचा अनुभव आहे. कारण शब्द ज्ञान परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान सकाळी महाराजांनी उद्घाटन करताना सांगितलं आणि महाराजांनी का जीवनामध्ये अनुभव हा फार श्रेष्ठ आहे. आणि अण्णांनी सांगितलं बाकीचे अनुभव वेगळे, अमृत अनुभव बाकीचे अनुभव ईश्वरचा बसण्याचा झालं कसं झालं. आनंदाचा अनुभव, सुखाचा अनुभव, अमृताचा अनुभव, अमृत हे अनुभव संतांचे अमृत अनुभव असे अनुभव आपल्याला येतात. शब्द ज्ञानाला फक्त पोट भरू शकते, कधी नाही होणार. फक्त पोट व्यवस्थित गरम व्यवस्थित चालत परोक्ष ज्ञानानं 50% काम होत असतं. आपली मंडळी परोक्ष ज्ञानाला नाव ठेवतात. स्वतःचे काय नाही म्हणजे आता ज्ञानेश्वरी वाचायची गाथाम का करा हरिभाव परोक्ष ज्ञान. ज्ञानेश्वरी वाचणं म्हणजे परोक्ष ज्ञानी, शास्त्राध्ययन म्हणजे परोक्ष ज्ञानी. तुम्हाला
दृष्टांत सांगतो म्हणजे त्याचं वर्म करा ज्ञानोत्तर भक्तीमध्ये महात्म्यांनी सगळ्या गोष्टी केल्याच गरज याच्यावाली. कारण ती शेवटची जी वृत्ती आहे मी ब्रह्म ही वृत्ती सुद्धा नको आहे ना. ती वृत्ती जाण्याकरता ज्ञानोत्तर भक्तीची गरज आहे. परोक्ष ज्ञान जर यथार्थ झालं सद्गुरूंकडून यथार्थ जर परोक्ष ज्ञान झालं ना 50% दुःख खालतो होत भयंकर दुष्काळ पडलेला आहे. मुलीचं लग्न करता 1 लाख रुपये आणले शंकरपाळ महाराजांकडून झोप येत नाही त्यांनी परत मागितले. आता काय करायचं लग्न झाल्यातून झोप येत नाही ना रोज फोन चालले 1 लाख रुपये द्यायचे सगळे सोंगायला आमच्या पैसे सोंग आणता येत नाही. आणि योगायोगानं दुष्काळ जाहीर झाल्यानंतर सरकारनं एकरी 10,000 रुपये मंजूर केले आणि 10 एकराचे 1 लाख रुपये खात्यावर. आणि मित्रांना येऊन सांगितलं तर तुमच्या खात्यावर ईडीसी बँकेमध्ये 1 लाख रुपये जमा झाले. दुःख कमी होणार नाही. केंद्रीय महाराज पैसे अजून पदरात पडलेले का अजून साक्षात्कार झालेला नाही. सद्गुरूंनी अनुग्रह दिलेला आहे यथार्थ ज्ञान झालंय तरी तुम्ही अनुग्रह घे. अरे अनुग्रह घे म्हणतो फारीच्यामध्ये काहीतरी वर्म अजून त्याचा साक्षात्कार झालेला आहे. परोक्ष ज्ञानामध्ये त्याचं निम्म काम होत असतंय. पण यथार्थ झालेलं पाहिजे तापलेलं पाहिजे असं करीत तापलेलं पाहिजे धावायला पाहिजे. आणि मग ज्या वेळेस त्याला लगेच आधारे काळजी कमी होतो त्यावरती बँकेत पैसे जमा झाले ना ते आत्मराहिती सगळं ते काय देणे घेण्याचं विषय का. बँकेत पैसे जमा झाले म्हणजे उद्या 11 वाजता पैसे हाताचे दुःख कमी झाले. परोक्ष ज्ञानानं निम्म दुःख कमी होतंय. आणि त्यावेळेस अपरोक्ष ज्ञान होतंय त्या ज्ञानाचा आपल्याला अनुभव येतो साक्षात्कार येतो त्यावेळेस परम दुःखाची आणि आत्यंतिक दुःखाची निवृत्ती. असे जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून सांगतात का माझं भाग्य उजळलं म्हणजे काय हो. आपल्या गावरान भाषेमध्ये आता मागच्या हप्त्यामध्ये आमच्या घरचे म्हणजे देव उजळून आणा. आपल्या गावरान भाषेमध्ये म्हणजे काय करा लग्न म्हणजे पहिले देव उजळून आणा लागत नेले त्या सोनार त्यांना साफसूफ करून दिले नवे झाले ते एकदम. तसं जगद्गुरु तुको उजळलं म्हणजे काय याला बलीन आलेले आपल्या आमच्या कर्मामध्ये फक्त उजळून आणले का त्यांचं समाधान झालं. तसं आपलं जे अंतःकरण अशुद्ध झालेलं आहे मल विक्षेप आणि आवरणानं आपल्याला तो आनंद हरवलेला आहे ते आपल्याला उजळायचं आहे. सद्गुरु दादांनी तीच आपल्याला औषधी दिली ना. हरी नाम की औषधी खरी नियसे खाय अंग रोग व्यापे नाही भव रोग मिट जाय. तुकोबारायांची जवळजवळ 70% अभंग हे सुखप्राप्ती करतात. जीवाला परमसुखाची प्राप्ती व्हावी आणि त्याचं स्वरूप कायमचं दुःख जावं. आपल्याला औषध असं पाहिजे तेवढ्या पुरतं तेवढं नाही रोग असा कायमचा गेला पाहिजे मग तू अवघाची सुखरूप होती जन्मोजन्मीचे दुःख त्याच्याकरता सांगितलं विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड अनाध्यानी मग सुखा काय होणे झाले स्वैरे त्रिभुवन देव केला रुची रुची सिद्धी वाहे वाणी. विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड अनाध्यानी. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात माझं भाग्य उजळ. त्यांचं त्याच वेळेस भाग्य उजळलं त्यांचं कार्य झालंय ते आपल्या करता त्यांनी ते रस्ता तो अभंगवाणी आपल्या करता आपलं भाग्य उजळायचं राहिलं होतं ना. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये संत प्राप्त झाले ब्रह्मनिष्ठ महात्मा जीवनात आल्यानंतर काय पाहिजे हो. अपुना सारिके करीची तात्काळ नाही. Thank you.
परमात आम्ही करतच होतो ना. आज फार मोठा पर्व काळ आहे. या मंडळीने पर्व काळावर कार्यक्रम सुरू केलेला आहे. पर्व काळात केलेली सेवा हिची फलप्राप्ती जास्त आहे. सूर्यग्रहणाच्या दिवशी आपण जे स्नान करतो, गुरुमंत्राचं चिंतन करतो, फलप्राप्ती जास्त आहे. इतर वेळेस केलेली सेवा आणि पर्व काळावर केलेली सेवा याच्यामध्ये फलप्राप्तीमध्ये जास्त आहे. पर्व काळामध्ये केलेल्या सेवेची फलप्राप्ती जास्त आहे. आज फार मोठा पर्व काळ आहे. संत श्रेष्ठ गोरोबा काकांची पुण्यतिथी आहे. आता आमच्या गावामध्ये दरवर्षी कार्यक्रम होत असतो. मंदिर बांधलं तिथं आपली सेवा असते. पण इकडं महाराजांनी सेवा दिल्यामुळं मग नाही तर शक्यतो दुसऱ्या दिवशी येणं होत असतं. फार मोठं मंदिर झाल्यामुळं तिथं सुंदर असा सत्संग होतो. आणि दुसरा पर्व काळ भगवान अक्कलकोट स्वामींची सुद्धा पुण्यतिथी आज नाही का. तिकडं प्रगट दिन आणि इकडं पुण्यतिथी. ते साधूचं कार्य नाही का. आणि जीवनामध्ये स्वामींची कृपा झाली म्हणून दादा भेटले बरं का. आता शंकर महाराज मगाशी प्रवचनातून बोलून गेले म्हणजे माझं इथून मागचं सुखात आयुष्य गेलं. 12 वर्ष आनंदीत गेलं अजिबात नाही. सत्कर्म पुण्यकर्म हे वायाला जात नसतं महाराज. त्याचीच फलप्राप्ती साधू. स्वामींचं लौकिकात देणं वेगळं. येथे पावलो दर्शनी करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा काय वया वर्म घेती हे खरं स्वामींचं देणं आहे. महात्मा भेटणं माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. पण महात्म्याकडे आपण वेगळ्या नजरेनं पाहतो. आपली नजरच अशुद्ध नजर नाही का. सद्गुरु स्वयरा झाला म्हणून काय आचार बडवावा काय आपली नजर होती नाही का. सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबांच्या दशक्रिया विधीला दादा आले होते. आणि दशक्रिया विधी डॉक्टर होते पारगावचे. त्यांच्या बरोबर दादांबरोबर सुलकी नेली गाडी होती. त्यावेळेस आम्ही महाभारत ग्रंथ वाचत होतो. गावात असे भले मोठे गुडघे इतके 2 ग्रंथ आणलेले लय नाद आम्हाला वाचण्याचा होतो. आणि स्वामींची सेवा त्या दिवशी आम्ही महाभारत वाचलं आणि महात्म्याने ऐकलं. पण महात्म्याने विषयने काढला. रात्रभर मुक्कामी होते. विषयने काढले म्हणजे सुंदर चाललंय तुमची स्वामींची सेवा. एक शब्द सुद्धा बोलले नाही महात्मे. अनुग्रह घेतो का, आमचं करतो का, तमकं करतो का, तू हे काय करतो फलकट असं नाही महात्मे बोलले. अरे फार चांगलं चाललंय म्हटले आणि निघून गेले महात्मा. कारण आमचं कर्म साम्य दशेला आलेलं नव्हतं. जोपर्यंत कर्म साम्य दशेला येत नाही ना महात्मा भेटत नाही. ऐशी कर्म साम्य दशा विवेशा मग श्री गुरु आपलीचा भेटीची का. ब्रह्मचैतन्य गोंधळले तर मला सांगतात. जर एकदा पुण्य फळाला आलं ना साधू जमिनीतून निधन म्हणजे तुमच्या करतात.
तर काय झालं, स्वामींची आम्ही सेवा करायचो. काय इतकं दोरीत काम, 7-7 दिवस चप्पल घालायची नाही. म्हणजे जसं गुरुचरित्रात सांगितलं तसंच, जसं सांगितलं एक वरीकडं तिकडं नाही, चप्पल सुद्धा घालायची नाही, कशावर बसायचं नाही. जसं जसं खाना पिणं जसं सांगितलं असं इतकं दोरीत जीवन, सगळं व्यवस्थित होण्याचे. वडील म्हणायचे, अरे मग तू एवढं करतो मग तू मला काय होत म्हणले. कारण तुका म्हणे होता ठेवा तो या भावाला सापडला. कारण आमच्या चुलत्याला सगळं गाव घेऊन म्हणतो. कारण ओम नमो शिवायचा इतका जप करायचे ना ते. ओम नमो शिवाय जपताना आपल्याला जी स्थिती वापरणार त्याला त्यावेळेस झालेली होती स्थिती. मी त्या अवस्थेत राहायची, त्यांना काहीच कळत नसतं. रात्री उठून पंढरपूरला निघायची ती. ही कधी कळालं, आमच्या वडिलांनी त्यांची स्थिती पाहिली होती आणि आमची पाहिली. त्यावेळेस आमचे वडील सांगायला लागले, दादाला असंच होत होतं म्हणजे म्हणजे कर्म साम्यदशाला कधी येत असतं. विश्वंभर बाबापासून परंपरा चालू आहे पांडुरंगाची भक्ती. तुकोबारांना पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेतले. आणि मग वडील म्हणायचे, तू एवढा देवदेव करतो माग घालत नाही म्हणले. आता तिकडं जो अक्कलकोटचा स्वामींचा जो दिंडोरी प्रेरित मार्ग आहे तिथं माळ घालण्याचा विषय नाही. स्वामींनाच आपण गुरुस्थानी मानायचं, परब्रह्म सद्गुरू मानून आपली सेवा करायची. एक प्राथमिक अवस्था आहे नाही का, ती सेवा आहे. तीच सेवा फलप्राप्त येत असते. म्हणजे मग आपल्याकडे बाबा येतात ते माळ घाल. पण हे नियोजन भगवंताचं होतं ना. आमच्याकडं सद्गुरू नारायणगिरी महाराज बोलला, फार वैराग्य, कडकडीत वैराग्य. दादा सांगायचे ना, श्रीगोंद्याच्या बाबांचं तात्या महापुरुष तसंच एकदम कडकडीत वैराग्य. म्हणजे आता सगळ्यांना माझी बाबांच्या म्हणजे तू माळ का घालत नाही, कारण नियोजित ठरल्यापासून दादांकडे. म्हणजे हे नियोजित कार्य कसं असतं पहा, ईश्वरी नियोजित कार्य. आणि त्याच्यानंतर 2001ला दादा आणि आता आमच्याकडे आले. काही ज्यावेळेस फोन नाही, ठेवत नाही, काही नाही, फक्त दादा म्हणजे एकदा माप भरलं की आपण सांगत असतो म्हणले. सेवेनं काय झालं पाहिजे, सेवा हा दारवंता तो स्वाधीन करी सुभटा ओळखोनी तनु मनो दिवे चरणासी लागावे अगरवता स्वामींची पण सेवा चालू होती. आणि 2001ला मुक्कामी आले ते. आणि मग रात्री सगळे झोपल्यानंतर 10 वाजता विषय चालू झाला आणि दोघं सगळे झोपले जेवून. आणि मग परमार्थाचा विषय दादानी काढला, असा विषय. म्हणजे तुमचं सगळं व्यवस्थित चाललंय. त्या सुहागीने आमच्या त्या अंकामध्ये पाहिला, कंठ हले ना जिव्हा स्मरे ना राम राम हमारा भजन करे हम म्हणजे असं होतंय का तुम्हाला? दादा मी इतकं नामस्मरण करतो, इतकं कीर्तन करतोय, पण मन काही एकरूप होत नाही. फार प्रयत्न चालले म्हणजे प्रयत्नाला काही कमी नाही, भरपूर प्रयत्न आहे. पण गेला साक्षात्कार म्हणते, समाधी म्हणते, ही काय अजून काही कळलं नाही, अजून डोळ्याला पाणी आलं नाही म्हणलं. आणि मग म्हटलं त्यांनी सांगितलं असं असं ब्रह्मनाम आहे, याचा जर तुम्ही स्वीकार केला तर तुमचं काम होईल म्हणले. पण म्हणलं आता आम्ही गुरु केलेले, आम्ही गुरु पण केलेलं, परत काय गुरु करायचे. त्यांनी सांगितलं संप्रदायाचा दंडक आहे पवित्र तुळशीची माळ, एकादशीचं व्रत, आणि ज्याला अनुग्रह घ्यायचा त्याला माळ घालावं लागेल. म्हटलं आता स्वामींना आम्ही सगळं गुरुस्थानी सर्वस्व मानलेलं ना, आता परत दुसरे गुरु करायचे अज्ञान जीवाच्या ठिकाणी. त्यांनी सांगितलं काय मग आपलं जो व्यापक बोलणं असतं, त्यांनी सांगितलं मग स्वामींना जाऊन विचारा, ते जर हा म्हणले तर स्वीकार करा. आता कसं विचारायचं, ती स्वतःचं देवाचं घर, तिथं स्वामींचा फोटो ठेवला, जा म्हणले त्यांना जाऊन विचारा, ते जर म्हणले तर स्वीकार करा म्हणले. गेलो काढा तिथं जाऊन बसलो, साष्टांग घातला आणि विनंती केली, म्हणजे आता तुम्हीच मार्ग दाखवा काहीतरी. आतून अंतकरणातून लगेच भाव तयार झाला होता, स्वीकार कर म्हणले. गेलो साष्टांग दंडवत घातला, 12 वाजेपर्यंत विषय चालू. आणि मग 12 वाजता म्हणजे जा चांगलं करून आण म्हणले. आता माळे पुढे जपायची माळ घ्यायची टपुरी चालन म्हणजे काय फरक नाही पडत. रात्री 12 वाजता अनुग्रह झाला, काय तात्या जमत होती, नाम दिल्या स्थिती टाईम नाही लागला. तात्पर्य आणि महात्मे निघून आले. दुसऱ्या दिवशी परत विचारला आठवणीत राहिलं का, आणि त्याच्यानंतर निघून आल्यानंतर 2 वर्ष चिंतन झालं. भयंकर सेवा, एकादशीचा दिवस, गुरुवारचा दिवस, तिथं मोठा सप्ताह असतो केंद्रावर.
7 दिवस ते पारायण, ते पावित्र्य, एकादशी, गुरुचरित्राचं पारायण ते असं पिकल्यासारखं झालं. आणि संध्याकाळी घरी आलो 4 वाजता आणि असं पडलो, हा भागवत वाचायचं काम चालू होतं आणि 4 वाजता भागवत वाचावं वाटलं आणि दुसरा अध्याय काढला. तो प्रचितीचा श्लोक आला, ही आत्मप्रचिती आली परिस्थिती राजाला आणि तो श्लोक काढला. 1-2 जण पुढे बसला आणि ते आतून जी वृत्ती उठली ना, जी स्थिती झाली, काही केलं बंदच होईना. कोणाला माहिती अवस्था कायम काय भानगडी काय लक्षातच नाही, काहीच विषय नाही. जोपर्यंत काय असतं साथी भाऊ काहीच माहिती नाही, फक्त सांगितलं होतं तन मनाला चिंतन करा म्हणून. सगळे मंडळी कटळून गेल्यानंतर मग कोणीतरी आनंदकडे घेऊन गेलं दादाला, कारण तिने सांगितलं होतं दादांनी, माझे गुरुबंधू तुला जर काही अडचण आली तर तिकडं जाय म्हणून. आणि मग त्यांनी ते शांत केलं आणि मग दादांची पुन्हा भेट झाल्यानंतर जो बोधाचा विषय त्या दिवशी खरं भाग्य आमचं उजळलं की तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणात चिंता वाढली. भाग्य उजाळल्याशिवाय चिंता वाढत नाही आणि जोपर्यंत ही चिंता वाढत नाही ना, चिंता ते पळाली गोकुळा बाहेर. पण कधी देवे भितरी प्रवेश केला, जोपर्यंत भगवान परमात्मा या अंतःकरणात राहायला येत नाही तोपर्यंत चिंता ती बाई जात नाही. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी. तोपर्यंत किती मोठा जरी असला, जो देखी सो दुखिया बाबा जोपर्यंत भाग्य म्हणजे काय, भाग्यवान कोणाला म्हणतात तो बरा आहे. भाग्यवंत मनोदया शरण गेले पंढरी राया. म्हणजे ज्या वेळेस आपलं भाग्य उदाळेल म्हणजे अंतःकरण आपलं स्वच्छ होतं. मल विक्षेप आणि आवरण हे खरी सेवेनं जायला पाहिजे बरं का. अगोदर या मंडळीतून लय दादांची सेवा घडली. चोराच्या वाडीची मंडळी असतील, माळवाडीची मंडळी असतील, ह्या मंडळींनी खरा महात्मा ओळखला. आम्हाला काही जास्त सेवा घडली नाही, कारण आमच्याकडून येणं म्हणजे वर्षातून बाबा कधीतरी यायचे, 2-3 दिवस थांबायचे. पण महात्मा जरी देवाना सेवा नसून घडली, पण महात्म्याने जे सांगितलं त्याची जरी आपण तत्वाची सेवा केली ती सुद्धा सेवाची. बरं मद हृदयी सद्गुरु जेणे काढलो हा संसार. देहाना साधू किती दिवस आपल्याला मिळालो, देहाना महात्मा किती काळ आपल्या जवळ राहील. आणि तसं एक देहाना जास्त काळ जर महात्म्याजवळ राहिलं तर महात्म्याचं आपण कर्म पाहत असतो, मग तो कमी होत. कधी कधी आपण जर कर्म पाहिलं ना, घोटाळा होतो. घोटाळा लाभ असलेलं उलट चांगलं, लाभ असलेलं नव्हतं कळत असतं. महात्मे म्हणले
मग पाहुण्यांकरता मी हे केलं पण नाही कोणा माझं ऐकलं म्हणले तुम्ही मला आदेश झाला होता म्हणजे माझ्या श्री गुरूंचा काय ज्या ठिकाणी वाट पाहत म्हणले म्हणून मी आलो म्हणले माझ्या सद्गुरूचा मला आदेश झाला ह्या दिशेला माझ्या कोणी तुझं वाट पाहत आहे तू जाय म्हणले न सांगता महात्मे आले होते बरं आणि त्यावेळेस खरं भाग्य उजळलं आणि मग चिंता आपोआप कमी होत असते मग खरं परिवर्तन हो जीवनामध्ये आणि ती खरी अवस्था आहे हो ही अवस्था म्हणजे अंतःपरिस्थितीची अवस्था आहे ही पहिली पाहिली खरी आपल्याला आता निश्चिंतीने पावलो विसावा मनाची जी स्थिती आहे ना पहिली प्रक्रिया मनाची शुद्धता तुका म्हणे चित्त करारे ही स्थिती जी आपल्याला होती ही काय आहे मनाची शुद्धता आहे दुसरी जी अवस्था आहे मनाची स्थिर मन स्थिर होणे सगळ्यात महत्वाचे आहे चंचल जे मन आहे जोपर्यंत स्थिर होत नाही तोपर्यंत काळजी आणि चिंता जाऊ शकत नाही निव्वळ सगुण साक्षात्कारांना हे काम होत नाही दुसऱ्या सगुण साक्षात्कारांना हे काम होत नाही ज्या वेळेस आपल्याला आत्मसाक्षात्कार होतो 2 नंबरचा तो सांगितला निरपेक्ष सेवा आणि शास्त्रात मन स्थिर होतं पहिलं शुद्ध होतं आणि नंतर स्थिर होतं आणि एकदा मन स्थिर झालं तर आता कोठे धावे प्रमाण दिलं नाही झाले समाधान जोपर्यंत मन शांत होत नाही ना एकदा मन शांत झाला का मग सगळं जग शांत झालं मुक्त म्हणजे काय मुक्त मोक्ष म्हणजे काय काही वस्तू आहे का मनाची अवस्था आहे स्थिरता हो मनाची स्थिरता ही खरी स्थिती आहे खरी अवस्था आहे त्या अवस्थेत आपण जायला पाहिजे हे स्थूल अवस्थेमध्ये पडलं पाहिजे गांजा त्यांना नमस्कार करतो भूल गो घातल्या भुली म्हणलं कंचे बोलायचं म्हणजे आम्ही मिळायला येतो 3 वर्ष साक्षीदारी मंडळी आणि धनराज बाबाचं काल्याचं कीर्तन ऐकलं ना आम्हाला रस्ता दिसला कोण आका साक्षीदार आहे त्याला आता बाकीची मंडळी गेली जिम मध्ये निघून 3 दिवस थांबलो गाडी चालवता येईना पहिल्यावर असं केंद्राला थांबलो त्या वाजता झाली तर 10 मिनिटं गाडी होती बस उभे ना तिकून ते नेलगरचे भाऊ आले ते लोणीचे काय नाव घ्यायचं लोणी व्यंकनाथचे ते विटेकर तिने आम्हाला सावध केलं 5 वर्ष तिथे स्त्रीवर गेलो बघतो आम्ही रोडच्या काळाला ते म्हणजे तुम्ही गांजा केले कधी नाही म्हणजे बोध असं असं चिंतन जर लागेल म्हणले त्यांची भूमी काहीच कळत नाही म्हणले आणि बसला ना फटका काय केली जागृती काय माहिती 3 दिवस तापेल जे लगन लागली ना पूर्ण गाडीवर बसलो गाडी तिकडे दुसऱ्या रस्त्याला गेली 5-6 किलोमीटर गेलो आता दादांच्या वस्तू किती वेळा आलेलो ना लई लांब गाडी गेल्यानंतर विचारलं म्हणलं दादांची वस्ती पुढे ते म्हणजे तुम्ही 6 रस्ता चुकले हो म्हणजे दादांची वस्ती तिकडे खाली कुठे गाडी म्हणली तात्पर्य मनाची जी अवस्था पण ती मुरली पाहिजे एकदा 2दा होणे ती मुरलं पाहिजे असं इतकं मुरलं पाहिजे
अवस्था आहे आपली झालेली नाही अजून आपली तर नाही झाली आपल्याला राग येतो अजून वस्तू किती सांगायला काय अर्थ नाही आपल्याला अजून राग येतोय तुकोबारांच्या पाठीत ऊस मारला दिला पाहिजे 3 तुकडे झाले तरी बरं झाले 3 पुढे गेला त्यांचा राग तरी परिपूर्ण अवस्था आहे परमार्थाची पिकले या तेंदे तरुपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगी काम क्रोध लोभ अवघी आनंदाची सृष्टी झाली आनंदले मन प्रेमी पाधरती डोक्यात नाही का पांगोळले मन आणि गवळणीची म्हणजे स्थिती मनाची अवस्था आहे या काळातल्या गवळणी तुकोबारांची अवस्था आहे नागबाबांची अवस्था ही अवस्था आपल्याला आज होती ना ही अवस्था एक स्थिती आहे विचिता गोरस घ्या म्हणे हरी काय अवस्था आहे आज काय करायला बसलं तर पिळलेली गाय आपण परत पाणी धुई परिस्थिती का फिरली बाकीच्या हातात येत म्हणजे अरे म्हणले ती गाय तर पिळली पुन्हा कसं काय पानं राहिले आता हे सांगायचं कोण होती श्रीगुरूचा प्रताप आहे मनाची अवस्था आहे एकदा मन पहिलं शुद्ध एकदा स्थिर कशाला होता सांगितलं निरपेक्ष सेवा काहीच अपेक्षा नाही सेवा करायची भगवंताची काही आपल्याकडून जेवढी धरण तेवढी इतकी सेवा करायची मग त्याच्यामध्ये कापडासन हरिपाठासन कथासन निरपेक्ष भगवंताची सेवा शास्त्राध्ययन केल्यानंतर मन शांत होतं स्थिर होतंय म्हणजे मन विक्षेप आवरण जातो मन आणि विक्षेप जातो आणि आवरण दोष घालण्याकरता शास्त्रानं 3 पट कारण आवरण दोष दुसरा कशाला जात नाही त्याच्याकरता तुकोबराय दुसऱ्या चरणामध्ये सांगतात संतांची कृपा अवस्था झाली तुकोबारांच्या जीवनामध्ये त्यांचं जे भाग्य उजळले संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडियाला ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे जे 365 प्रवचन आहे त्याच्यामध्ये बोलणं आलं 3.5 कोटी जप केला तर चित्तशुद्धी होती म्हणजे जो आपल्याला अनुभव येतो ना तो 3.5 कोटी जप केल्यानंतर होतो आणि 13 कोटी जप केल्यानंतर भगवंताचं दर्शन होतं असं त्याच्यात सांगितलं पण दर्शन म्हणजे नेमकं काय की खाली असं दिलेलं आहे पाहिजे ते जर बारीक वाचलं तर खरं दर्शन दर्शन आपल्याला आम्ही होतंय ना महाराज एक दिवशी दर्शन आहेच ना पांडुरंगाचं आता मंदिरामध्ये गेलं तर एक दिवशी दर्शन आहेच ना आपल्याला भगवंताचं व्यापक दर्शन विश्व दर्शन मानलं अर्जुनाला झालं भगवान परमात्म्याच्या कृपेला भरलेला भगवान परमात्मा हा खरा हेच
मग त्यांनी ब्रह्म चैतन्य बोलवलं, सांगितलं 13 कोटी जप करण्याकरता 12 ते 13 तास रोज बसल्यानंतर 12 वर्ष लागतात. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम या नामाचा जप केल्यानंतर 12 वर्ष लागतात, कमीत कमी 13 तास रोज बसल्यानंतर. पण दर्शन म्हणजे काय ते इतकं सोपं सांगितलं ना. ज्या वेळेस आपला 13 कोटी जप अंतःकरणापासून होतो, अंतःकरणापासून झाला तर एखाद्या वेळेस 11 कोटी काही होईल, आणि अंतःकरणापासून नसतात एखाद्या वेळेस 13 कोटीपेक्षा जास्त लागत, एक अंदाज येतो. रामाचं दर्शन म्हणजे तो रामस्वरूपच उलटातो म्हणले. अनुभव विश्व देव सत्यत्वे देवतया जवळ याचे काय अनुभव आहे संतांचे, काय साधूचं जीवन असतं. दादा साखर असल्यामुळं थोडं सकाळी पायी पायी चालायचे, साधूच्या संगती सहज जरी फिरलं नसतं काय तो प्युअर माल आहे का भेटत असतो. सहज बोलणे हितो कधी लागली ना तो साधूला सोडीतच नसतो. अंतःकरणापासून भाग्यवान मंडळी असा एक दिवसाचा प्रसंग, आणि इकडे तळ्याकडे निघालो आम्ही दोनच फिरायला, म्हणजे आपण जरा फिरून येऊ म्हणजे सकाळी साखर असल्यामुळं. आणि आपल्या त्या कोपऱ्यावर गेलो म्हसोबापाची, म्हसोबाचं मंदिर आहे ना, पहा मग आपल्याचा अनुभव कसा असतो, तो कोपऱ्यांचा अनुभव आहे ना. विश्व देव सत्यत्वे त्यावेळेस मला म्हणजे पाहिजे म्हसोबा आहे ना, तो सुद्धा मला विश्व बरं का. माझ मी काय बोलले, आपण म्हणतो हेंद्री शेंद्री काय सामान्य माणूस काय करतो, देश नष्ट करतो, तिरस्कार करतो, महात्म्याची नजरच मी पाहणार काय म्हणजे हे सुद्धा महाविष्णू सगळा चराचरात भगवंत भरलेला मान विश्व देव सत्य हे खरं भगवंताचं दर्शन आहे. याला वास्तव दर्शन ज्ञान जर झालं ना, हे जर वास्तव दर्शन झालं, काय कोणाचा द्वेष मत्सर करायची गरज नाही. नो परिपूर्ण अवस्था उंच खाली उभेला उंच देवाचे चरण तिथे त्या स्थितीला गेल्यानंतर सगळं देवच दिसणार ना. सर्वाभूती पाहे एक वाढ या स्थितीला आपण जात नाही, त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळं दिसतंय. हा वेगळा तो वेगळा तो वेगळा, सगळं एकच पांडुरंग झालाय, सगळा समजून झालाय. एक तत्व नाम दृढ म्हणा हरीची करुणा, हे खरं भगवंताचं वास्तव दर्शन जगामध्ये देव जग अवघे देव. साधूला जग देव दिसतोय आणि आपल्याला देव दिसत नाही. फरक आहे. देव नाही
ज्याचा त्याचा लेवल आहे, जिथं आपण उभा असतो तिथं आपल्याला दिसतं त्याच्या दृष्टीचा दोष येतो नाही का. ज्ञान दृष्टी हळपली जुनी त्याच्याकरता एकच आहे फक्त कृष्णांजन एक वेळा, कृष्णांजन एक वेळा, कृष्णांजन एक कृष्णांजन म्हणजे काय, विज्ञान बोध साधूने दिलेला अनुग्रह. मग आपल्या समजा आम्हाला महादेव भेटले, सद्गुरु दादा आमच्या जीवनात आले, स्वामींचं दर्शन करून दिलं, म्हणजे व्यापक दर्शन करून दिलं त्यांनी. आणि ते म्हणजे तुम्ही खंडोबाला जरी गेले तिथं तुम्हाला स्वामी दिसायला पाहिजे, तुम्ही तुळजापूरला गेले तरी तुम्हाला तिथं स्वामी दिसायला पाहिजे. मग असं कसं काय होईल. तुम्ही म्हणजे शिर्डीला गेले ना साईबाबाला, तिथं स्वामीच बसलेले, पटत नव्हतं सुरुवातीला. पण कृष्णांजन एक वेळा डोळा हरीचा आधार, दिलीर दुःख गेले फिटले क्रांतीचे सरळ, श्रीगुरु निवृत्ती राये मार्ग लाविला प्रज्वल बाप रखुमा श्रीगुरु विठ्ठल दिनाचा दया. हे खरंच दर्शने संत दर्शने हा लाभे, खरा हा लाभे पद्मनाभ जोडी याला. आता पद्मनाभ म्हणजे काय, प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या परिणाम सांगत असतो. आपल्याला कोणाचं हेच करायचं नाही, कोणाचं खंडन करायचं नाही. जसं त्याची कॅपॅसिटी असेल त्या पद्धतीला प्रत्येक जण सांगत, अधिकारी प्रत्येकाला सांगायचा. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडी याला. पद्मनाभ जोडणं म्हणजे भगवंताची जोडून देणं. महावाक्याला नाम दादा काय म्हटले सोप्या भाषेमध्ये, बिना सोचका बिना हंसारे उठ हंस नको उलटा फिरावे वही गुरु का बचारे. म्हणजे आता तुम्ही स्वतंत्र झाले, आता इथून मागं बापाच्या जीवावर चालत होतं. म्हणजे आता बापाच्या जीवावर चालावं म्हणजे तुम्हाला स्वतः साधना करावं लागेल. म्हणजे आता चिंतन करावं लागेल. तुम्ही स्वतंत्र झाले म्हणले, एवढं स्वतंत्र करून देणारा कोण महात्मा आहे. स्वतंत्र झाले म्हणजे तुम्ही आता म्हणजे परब्रह्माचे आपल्याला जोडून दिले, महावाक्यानं आपल्याला जोडून दिले. तत्वमसी महावाक्य दुसरं काय सांगत आहे. कारण बाकीची मुक्ती वेगळी आहे, त्या लोकांना जाणं ही मुक्ती वेगळी, स्वरूप होणं ही मुक्ती वेगळी. पण आपल्याला जी मुक्ती दिली, कोणती मुक्ती दिली, 4 नंबरची मुक्ती दिली. कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधली गेली, जगाची परी कळवटोटले संत चरणी भाव धरा, चलो कणा नामस्मरा मुक्ती सायुज्याचा वरा करा बापानो. बाकीच्या मुक्ती आणि या मुक्तीमध्ये फरक आहे. जे हरे राम हरे कृष्ण आले ना, त्यांच्याशी आमची एकदा चर्चा झाली. चिंतन करणारी मंडळी भयंकर नामस्मरण, आपल्यापेक्षा नामस्मरण करणारे, पण ते म्हणतात देह पडल्यानंतर आम्ही त्या लोकाला जातोय, म्हणजे सायुज्य मुक्ती नाही येते. त्या लोकाला जाणं म्हणजे सायुज्य, भगवंत स्वरूप होणं. महावाक्यानं आपल्याला बोधना काय दिलं का, भगवंत आणि तू वेगळा नाही की एक करून दिले आपल्याला. हे खरं संत दर्शनी हा लाभ. तुका बरे मुक्ती पडलेली मुक्ती पडलेली तुका म्हणे मुक्ती पडलेली नवली, आता दिवस जाळी खेळी गेली. कारण 4 महावाक्य जरी असले पण सगळ्या महावाक्याचा परिपाक करून दिला या वाक्यामध्ये.
कोण काय म्हणाल की ते अभ्यासात योजना त्याचा विषय आपण तिकडे हे नाही करायचं. आपल्या आईवर आपण विश्वास ठेवायचा आहे. आपल्या आईनं जे सांगितलं ना आपल्याला, कारण एकदा दादा उमराच्या वटीवर विचारलं म्हटलं दादा कोण काय म्हणतं कोण काय म्हणतं कोण काय म्हणतं, कारण खरं आईला विचारावं बरं दुसरीकडे पण आईला विचारावा, कारण कोण काय म्हणतं कोण म्हणायचं बोर आपाप होत असतो कोण काय आपल्याला लागत असता. मग एक दिवस औदुंबराच्या वृक्षाखाली आम्ही दोघंच बसलो आणि मग दादाला विचारलं म्हणजे सगळे रामकृष्ण नाही बाबा, सगळे रामकृष्ण परमहंस नाही ना म्हटले एवढी साधना करणारे, त्याच्यामुळं मोठं जे गुरुमुख ठेवून जाते म्हणजे आपल्याला महावाक्याला त्या परब्रह्माशी जोडून दिले. हे खरं भगवंताचं वास्तव दर्शनी संत दर्शनी हा लाभ लाभ जोडीला स्वतःवर जोडून दिले. आपल्याला अखंड चिंतन विठोबाचे अनुसंधानामध्ये काहीतरी चिंतन बदल नाही तरच मी गोड कामाची जोडी करते एवढी समाधीची सहज कर्मीची झाली ब्रह्मार्पण. काय आपल्याला फक्त वाजल्या तरी आपण जीवनाला उठतोय हातामध्ये तिकडे ब्रह्मानंदी लागली काही कोण ते हाते सांभाळी वैष्णवीच्या नामस्मरणामध्ये फुल पुरवणं म्हणजे काय सोपी वस्तू आहे का? कोणती समाधी आहे? सहज समाधी पुरावा आहे. भागवतामध्ये 2 ठिकाणी पुरावा आलाय. अर्जुना देऊनी वीर समाधी भागला महायुद्धी तरी कृष्ण कृपानिधी हीच स्थिती जर मुरली ना सहज स्थिती आहे. आणि ही खरी सगळ्यात मोठी समाधी सगळ्यात मोठी समाधी गीता सांगायची. अर्जुन 18 दिवस वर पण समाधीची आपल्याला हा एवढा मुरवर प्रपंच समाधी करता येणार नाही. अनुसंधानामध्ये सहज करण्याची घडी ब्रह्मार्पण जन्म अवघा जनार्दन झाली संध्या संदेह माझा गेला आत्मा राम हृदय तात्पर्य संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडी याला. ही जर आपली स्थिती झाली तर महाराज तिसऱ्या चरणात संपूर्ण आपल्याला याचा देवारा बनवायचा आहे. हा एक दिवशी देव आपल्याला दाखवलेला हरी हृदय मंदिरी त्याची तळी येरधार झाला मग कांदा मुळा भाजी अवघी झाल्यानंतर काय एकदा साक्षात्कार झाल्यानंतर सर्व कर्मीची झाली ब्रह्मार्पण. अहो मग वेगळं काय करायचं राहिलंय आपण जो बोलतो परमात्मा झाला परमात्मा पण तो भगवान परमात्मा ही कधी राहील. देवानी देवारा
देवाला पाहत हृदय संपुष्ट मध्ये कृष्णमूर्त वैखरी. हा म्हणजे महाराजांना असं सांगायचं याप्रमाणे तुमचा कृष्णमूर्ती कंठी झालेला कृष्ण हृदयात तो भगवान असेल कृष्ण परमात्मा देवाला आहे. देवाला आहे कोणी त्याला सगळी माहिती हो म्हणजे तात्पर्य असं सांगायचं की कम्प्लीट बनवायचे आपल्याला संपुष्ट बनवायचे भगवान परमात्मा हृदयात दाखवायचं. मग हृदयातच का बाकीच्या ठिकाणी का नाही. तात्पर्य अंतकरण जोपर्यंत आपलं कारण हा गावात कुठं राहत नाही. गौरवीचं उदाहरण पाहणार राजक्रियेमध्ये भगवान परमात्मा अदृश्य कधी झाले थोडा अभिमान झाला. कारण अभिमान झाला का भगवान परमात्मा तिथं थांबत नाही. मग तो कोणता का सांगा म्हणून थोड्या भाविकाची हरिपद प्राप्ती अभिमानियाची योगिया दुर्लभ सोन्या देखीला साधने त्याच्या जीवावर शुद्ध भाव याचा अंत मात्र लहान मुलासारखे द्वेष नाही मत्सर नाही विक्रिया सेवे कडूपणे गेले. सद्गुरूंच्या कृपेने अंतकरण असं शुद्ध झाले एकदम शुद्ध. कारण हा बाबा शुद्ध मालक आहे. याला चित्त असं एकदम लोण्यासारखं प्युअर लागत आहे. हरिने माझे हरिले चित्त आणि मग अशा अंतकरणामध्ये येऊन गोपाळ राहे तेथे एक तुम्हाला पुरावा सांगतो. जयाचे चोखटे मानसी मी होऊन भगवान परमात्मा सांगतात ज्याचं असं अंतकरण झालंय. हृदय म्हणजे अंतकरण ज्याचं सुखट म्हणजे शुद्ध झालंय. जयाचे चोखटे मानसी मी होऊन आता क्षेत्र संन्यास म्हणजे काय. क्षेत्र संन्यास म्हणजे काय. आमच्याकडे गोरोबा काकांचा कार्यक्रम होता. फार मोठं मंदिर झालं. अख्ख्या महाराष्ट्रातले कुंभार समाजाचे महाराज लोक आलेले होते. सगळे महाराज लोक समोर बसलेले होते. आपल्याला सेवा करायला लावली तिने आणि घेऊन त्यांना विचारले अहो आळंदीत 12 वर्ष घातलेली मंडळी सांगता येईना ना. जयाचे चोखटे मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी. कार्यक्रम झाल्यावर ते म्हणले मग तुम्ही कुठं शिकले काय म्हणलं कुठंच नाही. एक समर्थ महात्मा भेटले फक्त त्यांच्याकडे त्यांना बोलतोय. जयाचे चोखटे मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी. एखाद्यानं समजा आळंदी क्षेत्र संन्यास घेतला त्यांना त्या आळंदीच्या शिवेच्या बाहेर जायचं नाही. शरीर पडलं तरी पंढरपूरमध्ये एखाद्यानं क्षेत्र संन्यास घेतला त्या शिवेच्या बाहेर न जाणे याला म्हणतात क्षेत्र संन्यास. तसं भगवान परमात्मा जगाचा मालक जो योग्यांच्या जपी त्याच्या स्वप्नात येत नाही. तो कोणाला जवळ करीत नाही. असा जगाचा मालक चालक भगवान परमात्मा निर्गुण निराकार विश्वंभर पांडुरंग परमात्मा अशा शुद्ध मनामध्ये काय घेतो क्षेत्र संन्यास घेतो. मी पार जाय म्हणलं तरी कोण जात नाही. तो नाथबाबांचे इथं पुढं नाही ना. या सुखाकारणे देव वेळावरा वैकुंठ सोडोनी संत सदनी राय साठविला समजा आता आपलं महाराजांनी प्रमाण दिलं कीर्तन सांगलं एखाद्यानं विचारलं समजा हा भगवान परमात्मा हृदयात आलायच्या अगोदर नव्हता का म्हणून तो स्वयंभू आहेच ना. बरोबर आहे नाही. याच्या अगोदर नव्हता का तो सामान्य रूपामध्ये होता. विशेष रूपामध्ये सामान्य काय कामात आहे. सामान्य काय कामात आता महाराजांनी गाडी घेतली आणि म्हणून आम्हाला गाडी घेतली म्हणून लावा जाऊन दे 4 चाकी गाडी घ्यायची काय काय मोटरसायकल त्याला जात नसते 4 चाकी गाडी मध्ये म्हणजे पैसे आहे ना म्हणजे आपल्याकडे पैसे गेलो शोरूम मध्ये आणि गाडीची किंमत वगैरे विचारली आहे म्हणजे आमच्याकडे 500-600 रुपये पैसे नाही काय
सामान्य सत्र काही कामाची नाही. तसा सामान्य रूपानं जरी असला तो विशेष रूपानं गाडी घ्यायला कमीत कमी 5 लाख रुपये लागते शोरूम मध्ये, हलक्यात हलकी. म्हणजे विशेष सत्ता आली आता. पहिला जरी होता पण तो सामान्य सत्तेमध्ये होता. सामान्य सत्तेतला काही उपयोग होतो नाही. विशेष सत्तेमध्ये आला. संत सत्तेने हा जोडी गेला. तो एखाद्याला बोर घेतला. आम्ही लागलो दुष्काळामध्ये आणि तो गंधन करायला लागला, वायरमन पाहायला लागला, तो आणायचा वायर वडायची नाही का. आणि मग आमचे पहिला भेटले आले म्हणजे काऊन गंधन करतोय. अरे म्हणजे आता वायर आणायची लाईट वायरमन अमुक तमुक पाणी लागलं उन्हाळ्यात पाणी. अरे म्हणजे मग वीज कशापासून निर्माण होती म्हणजे पाण्यापासून. म्हणजे मग घालणं वाईच्या पाण्यामध्ये भोरच्या पाण्यापासून वीज निर्माण होत नाही होती ना. तर ती काय कामाची सामान्य सत्ता आहे. त्याला ती कोयन्यावरून आलेलीच वीज लागत. तसा सामान्य सत्तेमध्ये जरी भगवानचा अगोदर होता तो उपयोग आता हा विशेष सत्तेमध्ये आला. हरी जी हृदय मंदिरी त्याची सरली धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता संपुष्ट हे हृदय पेटी करो विभूती संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जुळला. आणि हे खरं नातं आहे आपलं. खरं नातं आहे पहिले नातं खरं हे नातं आहे आपलं. हे जे नाते आहे ना आपले हे देहाच्याच संबंध नाही हो. या जन्माचे नाते हे नाते एका जन्माचे नाते खरा जो संबंध आहे खरा होता ते सांगते मम योगी जीवलोकी जीवभूता समा. ते नातं झाल्याने आपल्याला जोडून दिलंय. कृष्ण माझी माता कृष्ण बहीण बंधू तुलता माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथ जनार्दन येग येग विठाबाई माझे पंढरीचे आई अमरा हा अमर हा तू अमर आहे तू मरणारा नाही. हा संबंध भगवान परमात्म्याचे आपल्याला जोडून गेला आणि हा संबंध खरा जुना आहे आपला. आणि मग ही जर स्थिती आपल्याला प्राप्त झाली त्याचं काय कारण हो. दुःख जीवनामध्ये चिंता काळजी भीती स्वप्नात सुखाने राहिलं पाहिजे. जागृती स्वप्नी पांडुरंग आणि दुसरे भजन आहे आता नेमिलिया चित्ता वासनिया पांडुरंग ध्यानी पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग तिन्ही अवस्थेमध्ये अवस्था होती. काय सांगावं तुम्हाला. दिवस जागृतीच्या अवस्थेला काय घेऊन बसत्या रात्री उठलं तर उठ्या वळल्या झालेल्या असतात. आत्मानंद बाबा उघडे प्रब्रह्म सद्गुरूची मूर्ती खरंच परत लागत तसं परत नाही लागत. दादा बसले तरी सांगत होते मेजरला जाय म्हणले मंडळीला घेऊन बाबा वाट पाहत कोणता करून द्या संबंध दादा महात्माला संबंध मला तिथं समजलं दादांच्या खोलीमध्ये आपण बसलेलो असताना
तिथं दादाने डोळे दाखले, शांत एकदम म्हणले, मेजर आल्याने म्हणले जाय तुझी मंडळी घेऊन बाबा वाट पाहत. आता पुढे आत्माराम बाबा दादा पुढे बसलेले. संबंध जोडला ना, इंटरनेट मध्ये जोडून घेतलं स्वतःला. हे कधी होतं, आठव नाथव गेला भावा भाव मला पांडुरंग. आता ब्रह्मरूप महात्मा भगवान परमात्माच असतो, पण आपली दृष्टी कशी नाही ना, उघडे पर ब्रह्म सद्गुरु आत्मज्ञानी संत माझे काय सांगायचं अजून. आत्मज्ञानी महात्मा भगवान परमात्मा सांगता माझं स्वरूपी. अरे मी जे म्हणले देव संत पुरावे तरी आपल्याला जर लोकांमध्ये दर्शन घ्यायला लाज वाटायची. लग्न बिग्न जर दादा आले तर दर्शन घ्यायला आपलं देव कालावधी सुटलेला नव्हतं तो पर्याय. आठवण आठव दिला भावा भाव तात्पर्य ज्यावेळेस भगवान परमात्मा आपल्या अंतःकरणात येतो त्यावेळेस जीवाला शांती प्राप्त होते, समाधान प्राप्त होतं आणि हेच खरं जीवनाचं कल्याण आहे. बोलू शकतात ना आपल्याला विचारत आपण लगेच नाव गाव सांगून लोक आमचे महाराज हस्त मला शंकराचार्यांना 14 त्यांच्यावर नावन गाव आदिवा देश येश नव्हे माझा सहज फिरत आलो काय किती असतं मला ती दुष्ट समोर पाहिलं पहिल्यांदा जे बोलला तर विषय असतं मला निजबोध रूपा चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम हे खरं आपलं वास्तव स्वरूप आहे. अजून आपल्याला ते सांगितलं तू ब्रह्मस्वरूप आहे, तू आत्मस्वरूप आहे, तर तू योगी होता करू योग भ्रष्ट होता फक्त पाहिला नजर म्हणून पाहिला शक्तीपात झाला. अलिंगन ऐसा संतांचा महिमा खाली बोलायची चालूचा महिमा आहे. बरीच लाख सोनं होते हे कसं होतं काय त्याला वस्तू सामर्थ्य शक्ती म्हणजे ज्ञानेश्वरीनं सांगितलं हे वस्तू सामर्थ्य शक्ती चालू कृपा दृष्टी अवलंबली. सत्य शंकराचार्याने असं प्रेम दृष्टीला पाहिलं विचारलं बाळा तू कोण आहे. संस्कृतमध्ये त्यांच्यावर संभाषणे त्यावेळेस त्यांना नाव गाव आदिवास सांगितलं नाही मी बोधरूप आहे. हो मी शिवस्वरूप आहे. थोडक्यात सांगायचं मी बोधरूप मी भगवंता स्वरूप आहे. हा लाभ आहे संत दर्शनी हा लाभ जोडीला. पण याच्याकरता ठेवा लागत पुकाराने होता
जगद्गुरु तुकोबराय शेवटच्या चरणात म्हणतात काहीतरी पूर्वजन्मीचा ठेवा होता नाही का. 8 पिढ्यापासून पांडुरंगाची वारी विश्वंभर भावापासून फार मोठं सुखरूप तयार झालेलं होतं. भगवंताचं भंडारा डोंगरावर जाऊन पांडुरंगाचं चिंतन आणि मग
माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार तुका म्हणे सापडले वाटे लता गंगा स्नाना मस्तकी तो झाला श्रीला कर ब्रह्मनिष्ठ महात्मा जेवणात आले मस्तकावर हात ठेवला सांगितली चिंता न करावी परिपक्व अवस्था प्राप्त झाली आणि मन मला संसार उजळले भाग्य आता अवधी चिंता वाढली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ संपुष्टे हृदय पेटी करुणी पोटी सांगू आपल्या जीवनात काहीतरी पूर्वीचा ठेवा असला पाहिजे म्हणून महात्मा आपल्याला भेटले नाही तर माणसाला थोडं कमी गेलं का इतके लांबून मंडळी आले जवळच्या मंडळीला इथे यायला वेळ नाही याचा अर्थ काय आहे देवा नाही पूर्वीचा काहीतरी बॅलन्स नाही ना बहुत सुकृताची जोडी म्हणून त्याला सुकृत लागत असतं आमच्या शेजारी सादतपूर नाव सादतपूर गावे संजीव महाराज आमच्या मामाचं गाव आहे आणि तिथं वाड्यामध्ये सद्गुरू बाबा म्हणून एक मोठं स्थान आहे जागृत देवस्थान आहे आता मंदिर झालं मोठं पाहिलं असं बाबांनी सद्गुरू महाराज म्हणून एक मोठं स्थान आहे आणि तिथं आमचा जन्म झाला मामाचं गाव असल्यामुळं आणि तिथे एक महात्मा होते ते महात्म्याला दिसत नव्हतं आणि आमची आई लहान असताना सांगितली लहान होती मग आमच्या आईला त्यांची सेवा केली त्या महात्म्यांची ब्रह्मनिष्ठ महात्मे ते सद्गुरू बाबांची शिष्य मोठे बाबा म्हणून एक महात्मा होऊन गेले मग आमची आई त्या बाबांना रोज बाहेर घेऊन जायची दिदीला याला त्यांना दिसत नव्हतं त्यांची सेवा कोणीच करत नसतं पण आमच्या आईनं त्या बाबांची इतकी सेवा केली ना शेवटच्या स्वतः इतकी सेवा केली ना ते महात्मे डोक्यावर हात ठेवायचे म्हणले तुझं कल्याण होईल रोज आशीर्वाद द्यायचे काहीतरी ठेवायला पाहिजे आईचं पुण्य असलं पाहिजे वडिलांचं पुण्य असलं पाहिजे आपलं कोणत्या तरी अनंत जन्माचे सुकृत कदरी आपल्या सुद्धा जीवनामध्ये तुका म्हणे होता ठेवा झालेली सेवा 3 दिवस आता इथं काय आनंदाचा सोहळा आहे का 3 दिवस यज्ञ चालू आहे जे भाग्यवान मंडळी ते येतात बरेच लांब मंडळी आहेत गर्दी मंडळी तर गर्दी तिथं गर्दी नाही तर गर्दी म्हणून शांत लाखाला एक घर आहे सगळ्या चालणीतून साठून आलेले हेरे होते तुका म्हणे होता सेवा भावा सापडला झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्थ सद्गुरूंच्या चरणी समर्पित करू किंबहुना तुमचे केले धर्म गुरुवरी मंडळी आता काय आहे गुरुवरी मंडळी आपण काय बोलणार आहे जेंद्री महाराज आहे गुरुवरी सोनवणे महाराज आहे सगळे आमचे गुरुबंधू सगळे महाराज काहीतरी आपले बोलिले पुढे वेळी वापुरी उत्तरी करा ब्रह्मनिष्ठ महात्मा जीवनात आले आणि त्यांच्या कृपेनं काय जे मुखातून पडला कोणी वदनली वाणी सेवा समर्थांच्या चरणी दादांच्या चरणी समर्पित करवानी केलेला पूर्ण
असलेली कृपया 2 मिनिटं जाग्यावर थांबा. जाग्यावर बसून राहा. आपल्या सर्वांना विनंती काय सूचना सांगायचं आपल्याला. समर्थ सद्गुरू श्रीपाद बाबा, समर्थ सद्गुरू रामदास बाबा यांच्या कृपाशीर्वादाने, गुरुदेवांच्या संगमेश्वराच्या कृपाशीर्वादाने, समर्थ सद्गुरू